मित्र हो, मागील एपिसोडमध्ये आपण पाहिले की स्वामीजी दीर्घ प्रवास करून शिकागोला पोहोचलेले आहेत। त्यांनी प्रवास बोटीने, जहाजाने आणि रेल्वेने केले आहे। या 3 महिन्याच्या प्रवासात त्यांनी विविध देशांच्या मंदिराचे, मठाचे निरीक्षण केले आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास केला। अनेक देशांना भेटी दिल्या आणि शेवटच्या म्हणजे अखेरच्या रेल्वे प्रवासामध्ये सॅनबोर्न मॅडम ह्या भेटल्या आणि शिकागो येथे पोहोचल्यानंतर मात्र त्यांच्या समोर अडचणी आणि प्रश्न उभा राहिले। इथपर्यंत आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं। याच संदर्भात मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता लिहितात की स्वामीजी जगराहाटीच्या बाबतीत अत्यंत साधेभोळे होते। आपला परिषदेतील सहभाग हा ईश्वरची इच्छा आहे असे समजून आपण त्या परिषदेमध्ये सहभागी होणारच, अशा प्रकारची धारणा त्यांची होती आणि तशी कोणतीही अडचण येणार नाही अशी त्यांची भावना होती। पण हिंदू संघटनेने भारतामधून त्यांना कोणत्याही प्रकारचे परिचय पत्र सुद्धा दिले नव्हते आणि पैशाची पूर्ण व्यवस्था केली नव्हती। हे मात्र खरोखरच नियोजनाचा अभाव आहे असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे। पण तरी मित्र, स्वतःला सहाय्य कसे करावे हे ज्यांना समजते त्यांना दैवही साथ देते, गुरुकृपा होते व आशीर्वाद मिळतो। परिषदेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता नसतानाही निराश न होता स्वामीजी परिषदेत सहभागी होण्याचा त्यांनी दृढ संकल्प ठेवला, विचलित झाले नाहीत। मित्र हो, संन्यासालाही लुबाडलं जाऊ शकतं याचा अनुभव सुद्धा स्वामीजींना शिकागो येथे आलाय। व ज्यावेळी स्वामीजी शिकागो येथे पोहोचले होते त्यावेळी तेथे एक प्रचंड औद्योगिक प्रदर्शन होते। एवढे भव्य प्रदर्शन आजपर्यंत जगामध्ये कोठेही भरलेले नव्हते आणि त्याचं नियोजनही अनेक महिने चालू होतं। जवळच मिशिगन सरोवर होते, म्हणजे मिशिगन सरोवरच्या काठावरच हे प्रदर्शन आयोजित केलं आहे। पण त्यासाठी मात्र झाडे, झुडपे, दलदलीची जागा ही सगळी व्यवस्थित करून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारल्या होत्या। मोठा प्रचंड खर्च करण्यात आला होता, मनुष्यबळ वापरण्यात आलं होतं आणि या प्रदर्शनाचं नाव कोलंबियन एक्सपोजिशन असं ठेवण्यात आलं होतं। हे विज्ञानातील आधुनिक संशोधन, त्यानुसार उत्पादित केलेले यंत्रे, विविध शोधांचे दर्शन या प्रदर्शनात घडत होते आणि जगामध्ये अमेरिका किती पुढारलेली आहे इतर देशापेक्षा, हा त्यांचा त्या ठिकाणी हेतू होता। एक आठवडा रोज प्रदर्शन पाहण्यासाठी स्वामीजी त्या प्रदर्शनामध्ये जात होते। त्या तुलनेत भारत देश आपला कुठे आहे, या देशाची प्रगती किती झाली आहे, असा स्वामीजींच्या मनात विचार येत होता। स्वामी विवेकानंदाचा वैशिष्ट्यपूर्ण वेश हा अनेकांचं लक्ष वेधून घेत होता। सुरुवातीच्या काळात बराचसा त्रासही त्यांना झाला। औद्योगिक प्रदर्शन पाहताना कोणीतरी त्यांचा फेट्याचा मागचा शेला ओढला, त्याचप्रमाणे कोणी एखाद्या वेळेस धक्काही दिलेला आहे, म्हणजे याचा अनुभव स्वामीजींना काही दिवसातच आला। मग त्यांनी पोशाखामध्ये बदल करून घेतला की एक काळा कोट, त्याचप्रमाणे भगवा पेठा आणि कफनी अशा प्रकारचा वेश त्यांनी शिवून घेतला आणि व्याख्याने देताना किंवा बाहेरही तो वेश बऱ्याच वेळा ते परिधान करू लागले। बऱ्याच वेळा धक्का मुद्दाम दिल्याचा अनुभव तर मागे मी सांगितलं त्याप्रमाणे आलाच आहे। बॉस्टनला असताना तर एक वेगळाच भयानक अनुभव त्यांना आला होता। एकदा ते अरुंद रस्त्यावरून चालत होते, आपल्या मागे कोणीतरी येत आहे असा भास त्यांना झाला, म्हणून त्यांनी मागे पाहिले आणि खरोखरच काही मुलांचा व मोठ्या माणसांचा जमाव आपला पाठलाग करत आहे असे त्यांच्या लक्षात आले।
असे दिसले आणि त्यामुळे स्वामीजी भराभर चालू लागले व एका कोपऱ्यावर वळून ते मागच्या लेनमध्ये पटकन नाहीसे झाले. अर्थात वर्णभेदाची विषमता पाश्चात्य देशात किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अनुभव स्वामीजींना आला. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव स्वामीजींना आलेले आहेत. आपल्या प्रगतीचा अभिमान व्यक्त करणाऱ्या अमेरिकन श्रोत्यांना स्वामीजींनी व्याख्यानात याबाबत खंत व्यक्त करून सांगितलं किंवा प्रश्न विचारला, केवळ मी हिंदू आहे या कारणासाठी मला बऱ्याच वेळा बसण्यासाठी खुर्ची का नाकारली गेली हे अजून मला समजत नाही. याचे उत्तर अर्थातच श्रोत्यांजवळ कोणाजवळही नव्हते. त्या पाश्चात्य देशाकडून म्हणजे समता शिकायची आहे तेथील स्थिती या अशा प्रकारची होती. म्हणून वर्णभेदाची जी समस्या आहे ती त्या ठिकाणी होती हे स्वामीजींना अनुभवातून कळायला होतं. विवेकानंदासमोर पैशाचा प्रश्न फार मोठा होता, म्हणजे महागाईचा प्रश्न होता. त्याच वेळी त्यांना असे समजले की शिकागोपेक्षा बॉस्टन हे स्वस्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग लगेच ते बॉस्टनला जाण्यासाठी शिकागोहून निघाले. पण त्याआधी त्यांनी सेनबोर्न मॅडमचा पत्ता बोस्टन जवळच होता तो घ्यायला विसरले नाहीत. त्यांना आधी ताराई केली होती. त्यांनी दुपारी रेल्वेनं निघून गुसविल स्थानकावर संध्याकाळी त्या मॅडम त्यांना घेण्यासाठी आलेल्या आहेत. सेनबोर्न मॅडम स्थानकावर ज्यावेळेस आल्या त्यानंतर स्वामीजी तिथे उतरले आणि जवळच मेटफाट या छोट्याशा गावामध्ये स्वामीजी व मॅडम त्या ठिकाणी गेल्या. जवळ शेतामधील ब्रिझी मडोज हे त्यांचं निवासस्थान होतं. त्या निवासस्थानी स्वामीजी आणि मॅडम गेल्या. तिथे स्वामीजींची राहण्याची व्यवस्था केली. आणि मात्र मित्र, त्यावेळेसपासून स्वामीजींच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी अनुकूल दिवस आलेले आहेत. त्याचे असे की मॅडमचा भाऊ जो फ्रँकलिन सेनबोर्न हा होता, हा गाजलेला पत्रकार होता. त्याने अनेक पुस्तके लिहिली होती. तो लेखक होता. त्याचप्रमाणे योग, ध्यान, अध्यात्म यावर त्याची आवड होती आणि पुस्तके लिहिली होती. आणि त्यामुळे स्वामीजींना त्या फ्रँकलिनने अनेक ठिकाणी नेले, ओळख करून दिली. त्याचप्रमाणे भाषणे पण आयोजित केली आणि निरनिराळ्या विद्वानांचा परिचय सुद्धा करून दिला. अर्थात यामुळे परिषदेच्या आधी स्वामीजींना अमेरिकन जीवनाचा जवळून परिचय झाला. मेटफाट जवळच असलेल्या शेरबॉर्न येथे महिला सुधारगृहाच्या म्हणजे जे वुमन्स रेफ्रेमेंटरी म्हणून जे भाग आहे तिथे मिस जॉन्सन या स्वामीजींना भेटस आल्या. स्वामीजी अर्थात तिथे व्याख्यानासाठी त्यांना बोलवलं होतं. प्रत्यक्षात हा महिलांचा तुरुंग होता, पण त्याचे स्वरूप मात्र सुधारगृहाप्रमाणे होते. येथे ठेवलेल्या गुन्हेगार स्त्रियांना अत्यंत सौजन्याने वागवले जात होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर संस्कार केले जात होते. याची सर्व माहिती स्वामीजींनी घेतली. मग एक नागरिक म्हणून पुन्हा समाजात त्या स्त्रियांना समाजामध्ये मिसळण्याचा हक्क दिला गेला होता. आणि ही सुधारणा स्वामीजींना खूपच भावपूर्ण आणि विधायक वाटली. असे महिला सुधारगृह पाहिल्यानंतर स्वामीजींना भारतीय तुरुंगाची आठवण झाली. स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की आपल्या देशातील गुन्हेगार स्त्रियांना कशी वागणूक दिली जाते, त्यांना सुधारण्याची कोणतीही संधी दिली जात नाही. याची आठवण झाल्यामुळे माझ्या मनाला खूप वेदना होता. या महिला सुधारगृहाला विवेकानंदांनी पुन्हा ऑगस्टमध्ये पुन्हा भेट दिलेली आहे. मित्र, भारतातील चालीरीती व जीवन पद्धती या विषयावर एक व्याख्यान झाले. या व्याख्यानाची बातमी बॉस्टन येथील एका नियतकालिकामध्ये आली. ही बातमी म्हणजे अमेरिकेतील वृत्तपत्रात विवेकानंदांचे
प्रथमच उल्लेख झाला होता आणि प्रथमच ती बातमी आली होती. परंतु अर्थात अशा बातम्या येतात का नाही हे स्वामीजी कधीही पाहत नव्हते. बॉस्टनहून थोड्या अंतरावर असलेल्या हनवेल या शहराकडे स्वामीजी गेले. लगेच फ्रॅमिंगहॅम ट्रिब्यून या वृत्तपत्रात स्वामीजीबद्दल बातमी प्रसिद्ध झाली. स्वामीजींचा उल्लेख भारतातील एक राजा किंवा एक मोठा व्यक्तिमत्वाचा पुरुष अशा प्रकारची प्रसिद्धी झाली. आणि कारण असं होतं की रेशमी वा पायघोळ, केसरी फेटा, रुबाबदार व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचं रूप राजबिंड म्हणजे एखाद्या राजासारखं दिसत होतं. आणि घोडागाडी होती, त्या घोडागाडीमध्ये मॅडम त्यांच्याबरोबर होत्या. आणि मॅडम अशा होत्या की एक भारतामधील एक अजब चीज किंवा एक संन्यासी म्हणून त्या सगळ्यांना अभिमानाने दाखवत असत. हा पण भाग होता. मॅडमचा उत्साह खूपच होता. आणि पण एवढं असूनही त्या मॅडममुळे स्वामीजींची सुद्धा अनेक ठिकाणी ओळख झाली, परिचय झाला. त्याचप्रमाणे भाषणंही आयोजित केली गेली. मुख्यतः म्हणजे मॅडमनी प्राध्यापक राईट सारख्या विद्वान प्राध्यापकाची ओळख करून दिली. स्वामीजींनी हिंदू धर्माबद्दल आणि भारतातील रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा याबद्दल विचित्र व तरवाहीक प्रश्न स्वामीजींना विचारले जात. कारण या विषयासंबंधी मुद्दाम गैरसमज त्या ठिकाणी पसरवले गेले होते. आणि हे गैरसमज कोणी पसरवले होते तर जे ख्रिश्चन मिशनरींनी वेगवेगळ्या माध्यमातून ते त्या तिथलच्या नागरिकापर्यंत पसरवले होते. आणि विरोधासाठी विरोध म्हणून काही ख्रिश्चन मिशनरींनी विवेकानंदाच्या व्याख्यानाची बातमी येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली होती. अर्थात तुम्हाला मी मागे सांगितलं की स्वामीजींना बातमी आली की नाही हे पाहण्यामध्ये काही स्वारस्य नव्हतं. भारतात कोणत्या वर्गासाठी कार्य करावायचे आहे हे भगिनी निवेदितांना सांगताना स्त्रिया व सामान्य जनता या असा उल्लेख ते करत असत. म्हणजे विवेकानंद सतत म्हणत की मला सामान्य जनता व स्त्रियांसाठी कार्य करायचे आहे. काही जणांनी रूढी व परंपरा जोपासल्या, त्यामध्ये काही स्त्रियांना म्हणजे स्त्रियांसाठी अन्यायकारक व अत्याचार करणाऱ्या काही रूढी परंपरा होत आहे. परंतु त्यासाठी विवेक आणि विज्ञान याची आवश्यकता आहे असे स्वामीजींचे मत होते. अर्थात सामान्य जनतेची व स्त्रियांची उन्नती त्यांना अपेक्षित होती. न्यूयॉर्क संस्थानामध्ये सॅरागोटा येथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकन सोशल क्लब या ठिकाणी त्यांचं व्याख्यान झालं. अर्थात त्या ठिकाणी संमेलन होतं. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांचे व्याख्यान झालं. तिथे भाषणासाठी स्वामीजींना निमंत्रण होते. तेथे जाण्यापूर्वी प्राध्यापक राईट जॉन हेनरी यांची भेट झाली की ज्यांनी सर्व धर्म परिषदेमध्ये प्रवेश दिला. त्यांच्या शिफारसीनुसार स्वामीजींना प्रवेश मिळाला आहे. त्यांनी विवेकानंदाबद्दल बरेच ऐकले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात स्वामीजीबद्दल खूप आदर होता. त्यामुळे त्यांनी स्वामीजींना एका रविवारी ॲनिस्कॉम ह्या त्यांच्या गावी निमंत्रण दिले. अटलांटिक महासागर तीरावरील ॲनिस्कॉम हे टुमदार खेडे होते आणि त्या खेड्यामध्ये ते बऱ्याच वेळा म्हणजे प्राध्यापक रॉबर्ट हे तिथे जात होते. सुप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते भाषाशास्त्र व इतिहास संशोधन या विषयाचे अध्यापन करत होते. तसेच प्राध्यापक राईट यांचा इतर अनेक विषयावर व्यासंग होता. त्यामुळे अमेरिकेतील विद्वान वर्गामध्ये त्यांना खूप मोठी मान्यता होती. पुढे शुक्रवार 25 ऑगस्ट या दिवशी बॉस्टनहून 60 किलोमीटर अंतरावरील ॲनिस्कॉम येथे स्वामीजी पोहोचले आहेत. अर्थात त्या निमंत्रणानुसार ते तिथे गेले. प्राध्यापक
राईट यांचे निवासस्थान खूप छोटे होते, म्हणून त्यांची व्यवस्था कुमारी लेन यांच्या एका निवासामध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. एका रात्री जवळ असलेल्या हार्वर्ड लॉ कॉलेजमध्ये, इथे लॉ कॉलेज आहे, लॉ कॉलेजमध्ये विवेकानंदांचे भाषण होते आणि प्राध्यापक हॉमबाथ येथे उपस्थित होते. त्या भाषणानंतर काही विषयावर गंभीर आणि गरम चर्चा झाली. त्या संभाषणात एकामागून एक विषय येत गेले. त्यामध्ये एक विषय महत्वाचा होता आणि तो म्हणजे मानव जातीच्या इतिहासामध्ये राष्ट्राचा सहभाग. मानव जातीच्या इतिहासामध्ये राष्ट्रांचा सहभाग आणि या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. या विषयामध्ये मात्र विवेकानंदांचा सूर खूपच आक्रमक झाला. अर्थात विषयी तसाच निघाला होता. पाश्चात्य देशाने इतर देशावर केलेली आक्रमणे, अत्याचार व अन्याय याचं विवेचन विवेकानंदांनी केलं आणि खूप द्वेषाने केलेलं आहे. भारत त्यावेळी पारतंत्र्यात होता, त्यामुळे विवेकानंदांचे विवेचन अतिशय वेधक होते. इंग्लंडबद्दल ते म्हणाले, हे लोक फक्त दुसऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठे आहे त्यांचा धर्म? त्यांची प्रगती झाली ती भौतिकतेच्या वखवकलेल्या भुकेमुळे. माणसावरील प्रेम हे त्यांची फक्त ओठावरची भाषा आहे, अंतःकरणात मात्र पाप दडलेले आहे. त्यांनी आमच्या मानेवर टाचा रोवलेले आहेत, आमच्यावर ते अत्याचार करत आहेत आणि स्वतःच्या चैनीसाठी आमच्या रक्ताचे थेंब थेंब शोषून घेतले आहेत. आमच्या देशातला कोट्यावधी पैसा त्यांनी त्यांच्या देशात नेला आहे. त्याच वेळी आमच्या देशातली सामान्य जनता मात्र उपासमारीने तडफडत होती. ईश्वर या कर्माचं फळ त्यांना नक्कीच देणार आहे. आणि शिवशिव असे म्हणून स्वामीजी शांत बसले. यावेळी सर्व श्रोते अमेरिका व इंग्लंड यामधले होते, ते सर्व सुन्न झाले होते. याचे भेदक विश्लेषण आणि प्रशुद्ध भाव स्वामीजींचा पाहून सर्वजण शांत बसले. वरवर पाहता शांत व सौम्य दिसणारे स्वामीजी प्रथमच आक्रमक रूप त्यांचे दिसले होते. इतके दिवस अंतःकरणात दबून राहिलेला जो लहर असाप्रमाणे त्यांचा अंगार होता तो बाहेर पडला. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू श्रोत्यांना व आपल्याला क्वचितच दिसतो. अन्यायाबद्दल व भारताच्या पारतंत्र्याबद्दल संताप या शब्दातून व्यक्त झाला. एवढ्या सखोल तात्विक विश्लेषण आणि विवेचनाने श्रीमती राईट भारावून गेल्या. त्यांनी याबाबत त्यांच्या म्हणजे प्राध्यापक राईट यांची मिसेस त्यांच्या जवळ डायरी होती आणि त्या डायरीमध्ये प्रत्येक घटनेची नोंद घेत होती आणि त्या डायरीमध्ये सगळ्या घटना त्यांनी लिहून घेतलेल्या आहेत. त्यांच्या आईला त्यांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की स्वामीजी फक्त 30 वर्षाचे आहेत, पण त्यांची विद्वत्ता आणि सुसंस्कृतपणा या बाबतीत त्यांचे वय कितीतरी युगांचे आहे. त्यांचा निष्कर्ष जगाच्या व्यापक निरीक्षणावर आधारलेले आहे. जणू काही पृथ्वीच्या पाठीवर अवघ्या मानवजातीचा इतिहासात हजारो वर्षाचा ते पाहत आहेत असे वाटते. पुढे मिसेस राईट यांना दैनंदिनी लिहिण्याची जी सवय होती त्यामध्ये राईट आणि विवेकानंद यांची चर्चा कोणकोणत्या विषयावर झाली हेही त्यांनी अगदी विस्तृत प्रमाणात लिहिले आहे. पण त्यामध्ये धर्म आणि तत्वज्ञान हा विषय होता प्रामुख्याने. मिसेस राईट यांच्या डायरीतल्या नोंदीतून अमेरिकेतील स्वामींच्या दैनंदिनीचा उल्लेख सुद्धा आढळतो. तसेच व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. याबाबत एका वृत्तपत्रात मिसेस राईट यांनी एक लेखही लिहिला आहे, म्हणजे डायरीच्या माध्यमातून. तर तो लेखामध्ये त्या म्हणतात की स्वामींचे बोलणे स्वच्छ आणि स्पष्ट होते, निखळ होते आणि म्हणूनच पाश्चात्य समाजात त्यांना जे दोष आढळले ते स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. रंगभूमीवरील नटांचे वासना
चालवणारे अंगप्रदर्शन, दारू पिऊन धिंगाणा घालणारे हावभाव, त्याचप्रमाणे चालणारे रस्त्यावर अश्लील चाळे, वर्णभेदाची वागणूक, अत्याचार, हत्या याचाही स्पष्ट शब्दात त्यांनी धिक्कार केलेला आहे. 1857 स्वातंत्र्य संग्रामातील काही स्वातंत्र्यवीर संन्यासी झाले. 1857 स्वातंत्र्य समर होऊन फक्त 25 वर्ष झाले होते. या उठावास म्हणजे आपणाला इंग्रज सरकारने मृत्यूदंड द्यावा अशी स्वामीजींची इच्छा होती. आणि असे स्वामीजी नेहमी म्हणत सुद्धा असत, ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि या पारतंत्र्याच्या जोखडामधून भारत हा लवकर मुक्त होईल अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या पुढच्या एपिसोड मध्ये आपण स्वामीजींचा पुढचा प्रवास अमेरिकेतील कसा घडतो ते पाहणार आहोत. आणि स्वामीजी काय करतात, पुढे परिषदेमध्ये ते कसे जातात, पुढे व्याख्यान होतं की नाही, कसा प्रवेश त्यांना मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आणि म्हणून मित्र हो, सध्या धन्यवाद. जय हिंद, जय भारत.